हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। कारण मुंबईतच राहून परप्रांतीय मराठी भाषेविरोधात आंदोलन करतायत। आम्ही मराठी बोलणार नाही असं बॅनर हातात घेऊन आंदोलन केल्याचा दावा करण्यात आलाय। मुंबईत राहून हे मुंबई विरोधात आंदोलन करूच कसे शकतात असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत। मराठी भाषेविरोधात मुंबईतच आंदोलन। परप्रांतीयांची मराठी विरोधात घोषणाबाजी। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? मुंबईतल्या ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून हे मराठी विरोधात आंदोलन केल्याचं दिसतंय। त्यांच्या हातात आम्ही मराठी बोलणार नाही असं बॅनर दिसतायत। हा व्हिडिओ पाहून मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। काहींनी तर हे आंदोलन कुणी केलं याचा शोध सुरू केलाय, तर काहींनी त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिलाय। मात्र खरंच हे आंदोलन झालंय का? आंदोलन करणारे नक्की कोण होते याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण यामुळं मराठी परप्रांतीय असा वाद निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आमच्या टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। मराठी भाषेविरोधात मुंबईत आंदोलन झालेलं नाही। ताज हॉटेल बाहेरील आंदोलनाचा व्हिडिओ खोटा आहे। व्हायरल व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीनं तयार करण्यात आलाय। AI टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून दिशाभूल केली जातीये। मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी व्हिडिओ बनवला गेलाय। हा व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आलाय। मात्र हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। आमच्या पडताळणीत मराठी विरोधात मुंबईत आंदोलन झाल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।